स्वागत आहे। तर आज आपण महाराष्ट्रीयन मेथीचं पिठलं बनवणार आहोत बघा। तर इथे मी हा कांदा बारीक चिरून घेते। गॅसवर कढई ठेवलेली आहे। कोथिंबीर बारीक आपण चिरून घेतला आहे आणि इथे मी हे असं भरड करून घेतला आहे। यामध्ये आहे हिरवी मिरची आणि लसूण। तर तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। कांदा आपण बारीक असा चिरून घेणार आहोत। पिठल्याचे भरपूर प्रकार आहेत बघा, त्यामधलंच आपण मेथीचं पिठलं बनवणार आहोत। आता बाजारामध्ये भरपूर अशी मेथीची भाजी मिळत आहे आणि सध्या स्वस्त सुद्धा आहे। तर हे असं पिठलं नक्कीच करून खायला हरकत नाही। कढईमध्ये तेल टाकून घेते। तेल गरम होऊ द्यायचं। वर ही मेथीची भाजी आपण पाण्यामध्ये ठेवून दिली होती, ती या ताटामध्ये काढून घेते। मेथीची भाजी निवडल्याच्या नंतर 2 मिनिटं अशी पाण्यामध्ये टाकून ठेवायची, म्हणजे ह्या मेथीच्या भाजीला जी माती वगैरे घाण लागलेली असते ती पाहू शकता तुम्ही, अशी या तळाशी साचले जाते। आता ही मेथीची भाजी बारीक चिरून घ्यायची। खायला खूप चवदार लागते हे पिठलं। ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबतही आपण खाऊ शकतो किंवा मग भाता किंवा चपातीसोबतही खाऊ शकतो। इतकं हे चविष्ट होते। आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आपण या तेलामध्ये मोहरी टाकून घेऊ, जिरं, हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा, कांदा थोडासा परतला की हे आपण जे जिरं, लसूण आणि हिरवी मिरची वाटलेली आहे ते टाकून घ्यायचं। आता हे तेलावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत। आता हे सर्व मस्त असं परतून झालं आहे। यामध्ये आपण हळद टाकूया, मी थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकते। बारीक चिरलेला कोथिंबीर आणि आपण ही चिरून घेतलेली मेथीची भाजी टाकणार आहोत यामध्ये। मेथीची भाजी व्यवस्थित परतून घ्यायची। यावरती आपण मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार।
मेथीची भाजी परतली की आपण ह्यामध्येच पाणी टाकणार आहोत. आता याला एक उकळी आणायची या पाण्याला. तोवर आपण बेसन पीठ तयार करून घेणार आहोत. या वाटीमध्ये आपल्याला जेवढं पिठलं बनवायचं आहे त्यानुसार बेसन पीठ घ्यायचं. आता या बेसन पिठाची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत पाणी टाकून. तर हे पहा, आपण अशी पातळ पेस्ट बनवून घेतली आहे. पाण्याला सुद्धा उकळी आली असेल. मस्त अशी उकळी आलेली आहे. आपण हे या पाण्यामध्ये टाकून देणार आहोत आणि ढवळून घेणार आहोत मस्त. आता हे 2-3 मिनिटं बेसन आपण शिजवून घेणार आहोत. जसं जसं शिजले जाईल तसं तसं हे बेसन घट्ट होत जाते बघा. गुठळ्या न होऊ देता आपल्याला हे मस्त असं फिरवून घ्यायचं. तर आता 4 ते 5 मिनिटं झाली आहेत बघा आणि मस्त असं हे मेथीचं पिठलं तयार झालं आहे. आता आपण गॅस बंद करूया. वरून थोडासा कोथिंबीर टाकायचा पुन्हा. आणि इथे बघा मी गॅस शेगडीवरती अशी प्लेट ठेवलेली आहे, कारण आपल्याला हा चम्मच वगैरे ठेवायला सोपं जाते. तर नेहमी भाजी किंवा कोणती रेसिपी बनवता वेळेस अशी एक प्लेट ठेवा आणि त्यामध्येच हे चम्मच वगैरे ठेवा, म्हणजे गॅस शेगडी खराब होणार नाही. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त असं हे झणझणीत चमचमीत पिठलं आपलं तयार झालं आहे. तर हे मेथीचं पिठलं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह.